संपूर्ण देशभरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, थाटामाटात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साजरा केला जातो। पण कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक असं गाव आहे की या गावामध्ये दिवाळी ही साजरीच होत नाही, अथवा या गावामध्ये कोणत्याही घराला साधा आकाशकंदील अथवा घरामध्ये कुठल्याही प्रकारचं फराळाचं साहित्य बनवलं जात नाही। असं कोणतं गाव आहे? चला तर पाहूया कट्टा न्यूजच्या कॅमेऱ्यातून। कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक असं गाव आहे की या गावामध्ये दिवाळी ही साजरीच होत नाही, अथवा या गावामध्ये कोणत्याही घराला साधा आकाशकंदील अथवा घरामध्ये कुठल्याही प्रकारचं फराळाचं साहित्य बनवलं जात नाही। हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली। कोल्हापूर पासून अवघ्या 30 किलोमीटरवर वसलेलं या गावामध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त शासकीय नोकरीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत। गावाला लागूनच कासारी नदी वाहते। या नदीच्या पाण्यावर हे गाव सुजलाम सुफलाम पाहावयास मिळते। तसा या गावाचा इतिहास पाहिला तर तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू असणारे हे गाव आहे। सध्या देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात सुरू असताना पाहायला मिळतो। नवीन कपडे, घराला आकाशकंदील, घरामध्ये गोडधोड फराळाचे साहित्य असं काहीच या गावामध्ये दिसून येत नाही। उलट एवढा मोठा दिवाळीचा सण असतानाही या गावातील नागरिक आपल्या आपल्या कामामध्ये मग्न असल्याचं दिसून येतं। संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होतीये, पण या गावातील गल्लीमध्ये साधा तुम्हाला आकाशकंदील सुद्धा पाहायला मिळणार नाही, अथवा एखाद्या घराच्या दारामध्ये रांगोळी ही सणानिमित्त काढलेली पाहायला मिळत नाही ना। तुम्हाला नवीन कपडे घातलेली मुलं, लहान मुलांनी बनवलेले किल्ले असा कुठलाही प्रकार या गावामध्ये दिसून आलेला नाही। याबाबत अनेक नागरिकांशी आपण चर्चा केली, पण याबाबतचा ठोस पुरावा अद्याप कोणाकडेही उपलब्ध नाही। ही दीपावली आमच्या गावामध्ये कधीच साजरी केली जात नाही। याही वेळी देखील ही साजरी केलेली नाही आहे। आणि जसं की फराळ तेन केले जातात इतर गावांमध्ये किंवा काय, तर तसं देखील फराळ किंवा इतर गोष्टी देखील दिवाळीच्या केले जात नाही। आणि या दिवाळीमध्ये आमच्या इथं कुठल्याही पद्धतीचा आकाशकंदील किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी केल्या जातात, रोषणाईच्या किंवा फटाके बिटाके वाजवले जातात, तर हे सुद्धा वापरले जात नाही। आणि आमची जी दिवाळी आहे तर ती आम्ही बरोबर या दिवाळीनंतर जी 1 महिन्यानंतर जी दिवाळी येते त्या दिवाळी दिवशी आम्ही साजरी करतो, ती म्हणजेच देव दीपावली। आता झालेली दीपावली काय ही आमच्या गावची नसून येणाऱ्या 1 महिन्यानंतर देव दीपावली म्हणून ही दीपावली कोलोली गावची आहे। 1 वर्षापासून चालत आलेली देव दीपावली म्हणून गाडाई देवीची परंपरा ही चालत आलेली आहे। तर याच दिवाळीपासून अवघ्या 1 महिन्यानं येणाऱ्या अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 21 आणि 22 नोव्हेंबरला या गावचं ग्रामदैवत श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच देव दिवाळी म्हणजेच धाकटी दिवाळी साजरी होते। या धाकटी दिवाळीला ज्या पद्धतीनं आता सर्वत्र जो फराळ सुरू आहे तो फराळ बनवला जातो। घराच्या अंगणामध्ये रांगोळी काढली जाते, घराला आकाशकंदील लावले जातात। लहान आणि अबालवृद्ध नवीन कपडे घालून गावामधून फिरताना दिसून येतात। पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही या गावानं कायम राखली आहे। कट्टा न्यूज साठी पन्हाळ्याहून धनाजी थोरात।